आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा चिडका मित्र असतो की ज्यानं आपल्याशी कितीही मस्करी केली तरी ती त्याला चालते, पण आपण साधं त्याला एक चिमटा जरी काढला ना तरी तो हातपाय आपटत सुटतो. आणि आज तुम्हाला सर्वांची ओळख मी अशाच एका वाटाण्याच्या चिडक्या दाण्याशी करून देणार आहे. तर काय बोलती पब्लिक, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही मस्त असणार आहे. भेटा यांना. हे आहेत विनायक वाकचौरे म्हणजे सो कॉल्ड दलबद्री प्रँक स्टार, आणि हे आहेत संदीप वाकचौरे म्हणजे यांचीच झेरॉक्स कॉपी. तसं तर हे महाशय युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती भरपूर नावाने प्रचलित आहे, जसं की झुल्या बाबा, मुत्रा प्रँक स्टार, रोस्टरचे अन्नदाते, खुळखुळा, आणि रिसेंटली आता तर यांनी अजून एक पदवी प्राप्त केली आहे, ती म्हणजे वाटाण्याचा चिडका दाना. आता वाटाण्याचा चिडका दाना का बर, या बघा. तारीख 13 नोव्हेंबर 2024, आपल्या या महान प्रँक स्टारचा प्रकट दिन. मस्त केक वगैरे आणला. मग आता किती केलं तर ब्लॉगर लोक हे एक वेळी संडासला पाणी न्यायचं विसरतील, पण अशा सिच्युएशनला कॅमेरा ऑन करायचं, आणि त्या ब्लॉग मध्ये जर काही मसालाच नसला तर कसं होणार? यांना जेवणच जाणार नाही. आणि मग काय, टाकला व्हिडिओ मध्ये मसाला, आणि तो पण साधा सुद्धा मसाला नाही, देत दनादन मसाला. भावाने तोंडावरती केक लावला म्हणून आपल्या प्रँक स्टारच्या अंगात डायरेक्ट खालीच आला. भावाला का मारलं ते कळलं, पण ते बायकोला का विनाकारण हेडशॉट दिला ते नाही समजलं. आपलं वय काय, आपण करतो काय, आपण वागतो काय? अरे स्वतःला तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून घेता आणि काय इन्फ्लुएन्स करताय लोकांना? हे छी, तुम्हाला लाज बीज नाही वाटत का काय आपण करतो? त्यांना बायकोचा दम घोटूपर्यंत तिच्या तोंडावरती स्प्रे मारलेला चालतो. आणि काय इन्फ्लुएन्स करताय लोकांना? बघा आम्ही भावाला कसं मारतो, बघा आम्ही बायकोवरती कसा हात उचलतो. जर एखादा झाकण झुल्या मला हे म्हणत सुटला की तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे, तू कशाला बोलतोय, तर ते इथं नाही सांगायचं, गपचीत आपला व्हिडिओ घ्यायचा, प्रायव्हेट करायचा, तिकडे एक बोंबलत बसायचं. मग असला कंटेंट म्हणल्यावर व्ह्यूज तर येणारच येणार, आणि हे किती व्ह्यूजला हावरे असतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही. मग काय झाली सुरुवात. दुसऱ्याच दिवशी सकाळीच मॅडम कॅमेरा ऑन करून सासूला सगळा झालेला प्रकार सांगण्यासाठी निघाले. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरात काल किती मोठा राडा झाला, भांडणं झाले. काय माहित नाही कोणाची नजर लागली आमच्या एवढ्या सुंदर अशा घराला. तुम्हीच म्हणत होते का किती सुंदर असं तुमचं कुटुंब आहे, भाऊ किती सुंदर राहता. कोण झाकण झाले म्हणत होता यांना? असं नाही, हरभऱ्याच्या झाडावर चढाव, पण एवढं नाही, हे आपटतील. तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. अरे कारण का आमची चुकी दिसते लोकांना का विनू चिडकाय, ऋतू चिडके. त्यात काय खोट आहे, तुम्ही आहेत चिडके ताडके. पब्लिक काय धनिया फुकून तुमचे व्हिडिओ नाही बघत, जे दिसतं तेच बोलतात. तर मी आता तुम्हाला सगळं सांगणार आहे सविस्तर. यांनी डायरेक्ट म्हणजे भाऊजींनी डायरेक्ट यांना केक भरवला, तोंडावर मारला फेकून, असं म्हणजे असं तोंड गरगटलं डायरेक्ट. वा रे वा, याला म्हणतात राजकारण. ईदभर असलं की हातभर करून कसं सांगायचं ना, ते कोणी यांच्याकडून शिकावं. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. भाई अख्ख्या व्हिडिओ मध्ये दिसतंय केक तोंडाला लावलाय की फेकून मारलाय, तरी पण सासूला वडून चाडून नाही सांगितलं तर ती जाऊबाईच कसली. का जर बाहेरच्या मुलांचं चालतं ना तुम्हाला, तर मग भावाला कोणाची मस्करी यांना सहन झाली, साधी बायको खोकली तरी यांना सहन नाही होत. मग हे काय झालं? हा वाटाण्याचा चिडका दाना झाला, बाकी काही नाही झाला. कारण की ज्या माणसाला छोट्या भावाची छोटीशी मस्करी सहन नाही झाली त्याला आणखी काय बोलणार. मला लोक नाव ठेवतात, माझ्या नवऱ्याला नाव ठेवतात, मग कळलं पाहिजे लोकांना कोण कसं व्हिडिओ चालू ठेवलाय. मी वरती सांगितलं यांना लोकांना का म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला, तुम्हाला पण कळलं पाहिजे तर घरात काय काय चालू असतं. नाव ठेवण्यासारखं वागल्यावरती लोक नावच ठेवणार ना. आणि तुम्हाला असं का वाटतंय की तुमच्या घरात काय काय चाललंय ते सगळं जगाला कळलंच पाहिजे? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का विनायक वाकचौरे यांचा बर्थडे कसा झाला हे जर कोणी बघितलं नाही, तुमच्या युट्यूब फॅमिलीने बघितलंच नाही, तर कोणाला जेवणच जाणार नाही? पागल आहेत पागल. तुम्हाला एवढीच भीती होती तर तुम्ही तो व्हिडिओ पब्लिकच नाही करायचा. पण तुम्ही असं केलं का? नाही, तुम्ही तर उलट केलं. मस्त ब्लॉगच्या स्टार्टिंगला बसपैकी खाली कॅप्शन वगैरे टाकून इन दिस व्हिडिओ, जसं काय तुमची टीव्ही सिरियल सुरू. जरा कमेंट सेक्शन चेक करा, त्यात एक कमेंट्स मला अशी दाखवा ज्यात बोललं गेलंय की विनायक भाऊ तुम्ही जे बायकोला मारलंय ना ते 1 नंबर केलं, आणि जे छोट्या भावावरती हात उचललाय ना ते तर 1च नंबर होतं. कमेंट बॉक्स मध्ये इथून तिथून लोकांनी तुम्हाला नाव ठेवलंय, आणि ज्यांना तुम्हाला कमेंट सुद्धा करायची इच्छा नाही झाली ना त्यांनी आम्हाला डीएम केले. मग तुम्हाला असं वाटतं का तुम्ही एकटेच शहाणे आणि सर्वजण वेडे? मान्य आहे की तुमच्या डोक्यात शॉर्ट सर्किट झालाय, पण अधून मधून हुकून चुकून कधी ना कधी तुमच्या डोक्याचा आणि जिभ्याचा कधी ना कधी संपर्क होतच असेल ना. मग कमीत कमी त्यानुसार तरी बोला. मी एक शब्द बोलत आहे ना, राग भांड्या पडणं
करणार हे करणार, मला नाही हात भांडे बिंडे आपटायला. एवढं चालतं तुमचं? एवढं चालतं म्हणजे आता मला काय माहिती तुमच्यामध्ये काय चालू राहतं, आता मी तर काय लक्ष देत. वा सासूबाई वा, अखंड महाराष्ट्राला माहिती की तुमच्या घरात काय उद्योग होतोय आणि तुम्हाला घरातल्या घरात माहित नाही. चीटिंग करता है तू. हे म्हणजे असं झालंय, आंधळा जातंय आणि कुत्रपीठ खातंय. बाईचं तोंड नाही बनवणार ही अशीच आहे. मग दाखवते नाही मी लोकांना. हा दाखव ना, अजून कुठे व्हिडिओ 11 मिनिटाचा झालाय. लोकांना कळू दे की आपल्या घरात काय चाललंय. उगाच विनायक वागचोरे यांच्या घरात काय काय चाललंय हे जर त्यांच्या युट्यूब फॅमिलीला कळालं नाही तर उगाच गाचकायचे 100-200. कर कॅमेरा ऑन कर आणि दाखवायला काय नसेल ना तर ते घरातला पसारा दाखव. इथं बसेल आज काम नाही काय बघा इथं बघा असा पसार आहे. आता सगळेच जर व्हिडिओ मध्ये एकमेकांची पार इज्जत करण्यात बिझी आहे, मग घरातली कामं करायला काय गावातले येणार आहे का? जेव्हा तुमचे व्हिडिओ बंद होतील, मोबाईल एखाद्याचे चार्जिंग संपतील, तेव्हा ते घरातले कामं झाले तर होतील. मला सगळे सारखे, तुम्हाला भांडणं करायचे तर करून घ्या. आता तर सासूबाईंनीच परमिशन दिली, जे भांडायचं ते भांडून घ्या एकदाच. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आता काय थांबत नसते. आता इकडून यांचा व्हिडिओ आला तर तिकडून त्यांचा आला आणि पब्लिकने तर यांना दोघांना 2 उमेदवारच घोषित करून टाकले. मी एकाची कमेंट पण वाचली, संदीप भाऊ 400 मतांनी आघाडीवर. ही का तर मिनिट, याला तर बायको खोकलेली पण सहन होत नाही ना, मग आता तर खोकली. उठकी, अरे उठ नको रे बाबा, बस उगाच देशील हेडशॉट यायचं माझ्यावर. आणि आता हे सर्व झाल्यावरती दोन्ही उमेदवार फुल जोमात, कोणीच कमी नाही, अगदी कॉपी पेस्ट. मस्त रूमच्या बाहेर जायचं, दरवाजा बंद करायचा आणि कॅमेरा ऑन करायचा, आणि मग कॅमेरा ऑन केल्यानंतर मुद्दामच दरवाजा उघडायचा आणि बायकोला आवाज देत विचारायचं, हे तू त्यांचा व्हिडिओ बघितला का? ऋतू, हे ऋतू, किती भूमीची व्हिडिओ बघितली का? बघितली ना भूमे, त्याचा व्हिडिओ बघितला का? काय झालं? त्या काय तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय का? एकमेकांचे तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा तर तुमचे व्हिडिओ इकडे येतात ना. एकाच व्हिडिओ मध्ये जर तुमच्या सर्वांचे भांडण मिटत असतील तर तुम्हाला सर्वांना तर पुरस्कार द्यावा लागेल. आणि हे बघा, चिमटा घेतलेला राग येतो म्हणजे माग आता तो बोलतोय नाही का की बाहेरच्या मित्रांनी केलेलं चालतं, हे चालतं तुला. बाहेर मित्रांनी मला तो चिमटा घेतला ना तरी सुद्धा माझी त्यांची भांडणं व्हायची. म्हणून तर म्हणलं ना, वाटाण्याचा चिडका दाना. आणि मला डायरेक्ट डीएम येऊन राहिले, तू लावलीस तू घर फोडलंस. हा. डायरेक्ट घर फोडलं. अहो तुम्ही आत्ताच्या पोरीवरती विश्वास ठेवताय. हे कळत नाही कुणाला आणि काय एवढे उचापात्या करायची गरज पडली की डायरेक्ट यांना डीएम. तसं जर कोणी नॉर्मली तुम्हाला हाय हॅलो करायला डीएम केला ना तर तुम्ही फुगीर लोक 4-4, 5-5 महिने त्यांचा डीएम बघणार पण नाही, बघितला तर बघितला नाही तर बघणार पण नाही, आणि तुम्हाला ते डीएम नाही दिसत आणि हेच डीएम बरे दिसले. हा व्हिडिओ काही असे लोक पण बघत असतील ज्यांनी वर्षापूर्वी यांना डीएम केलेला असेल पण तो डीएम अजून सीन सुद्धा झालेला नसेल, मग तुम्हाला ते नाही दिसत आणि असं वाकडं बोलल्यावरतीच बरं दिसतं. मग लोक एक करतील तुम्हाला काय वाकडं तिकडे बोलायलाच डीएम करतील. आम्ही काल रात्री मी हे आणि आदित्य भाऊजी आम्ही तिघं आमचं सामान भरून पॅक करून आम्ही निघालेलो आहे. तर असं आम्ही ही भाड्याने खोली घेतलेली आहे आणि भरपूरच सामान येतं. वा रे वा, मी पहिल्यांदाच असे इन्फ्लुएन्सर बघतोय की जे शुल्लक कारणावरून डायरेक्ट घर फाडाफाडी करतात. आणि कधीच नका येऊ तुम्ही आमच्या डोळ्यासमोर काही या घरात कधीच नका दिसू आम्हाला. आता यदा कदा समजा जर तुमच्यावरती एखाद्याचं प्रमाणाच्या बाहेरच प्रेम असलं, तसं तर होणारच नाही, पण समजा असलं आणि त्याच्या घरात पण अशी शुल्लक कारणावरून जर भांडणं झाली, ते पण तुमचं बघून तेच कराल ना. एक इन्फ्लुएन्सर म्हणून तुमचं ते कर्तव्य बनतं की तुम्ही असं करायलाच नाही पाहिजे, आणि इन सिच्युएशन जर तुम्हाला तसं करावं लागलं तर ते तुम्ही तुमच्या घरापर्यंतच मर्यादित ठेवायला पाहिजे, युट्यूब वरती नाही टाकायला पाहिजे. फरक पडत नाही, पण जर माझ्या वाट्याला जर कोणी गेलं ना तर मी सगळ्यांसमोर सांगते का पार मी सगळं एकदम वाट लावून टाकेल प्रत्येकाची. काय वाट लावणार तू? काय वाट लावणार तू? चल लाव तू वाट, मी पण लावतो तुझी वाट. तुम्ही एकमेकांची वाट लावाल की नाही ते मग आम्हाला नाही माहिती, पण तुमच्यामुळं आमच्या डोक्याची वाट ही नक्की लागली. समजदारीने फोन करा. लय मोठे असले तर तोरा मिरवतात ना, एक समजदारीने फोन करायला लागत होता. मोठे आम्ही काय दाखवलं अधिकार? मोठे काय दाखवलं अधिकार? काय दाखवलंय? अरे 50 वेळा तर तुझ्या बायकोला तोच तोरा मिरवलाय की मी मोठी आहे. तुला नाही माहिती? मी दाखवतो. मी का बोल, मी स्वतः मी मोठी का ही मोठी, मी का सण करते, मी मोठी मी का सण करायचं हिचं. लोकांचा कालचा व्हिडिओ आणि भरपूर बोलले ते आमच्याविषयी आणि आमच्या रिप्लायची वाट बघत होते, म्हणजे व्हिडिओच्या रिप्लायची वाट बघत होते ते, म्हणून घ्या देतो रिप्लाय घ्या. तुम्ही एकमेकांना रिप्लाय द्या आणि आम्ही तुम्हाला दोघांना रिप्लाय देतो, घ्या.
आणि या दोघी पण अँटिकच आहे. एकीनं सासूला सांगितलं की माझ्या नवऱ्याला हिच्या नवऱ्याने केक ठोको मारला आणि दुसरीने आपल्या नवऱ्याला सांगितलं की तुमचा भाऊ तुम्हाला बायकोचा बैल बोलला, जे की तो बोललेलाच नव्हता. दाजी म्हटले ते दाजी काय बोलून राहिले बायकोचा बैल झाला. हा बायकोचा बैल झाला म्हणे. बायकोचं पहिली कोण आहे कोण नाही तुम्हाला चांगलं माहिती. तर घरात महाभारत कसा घडून आणायचं ते कोणी या दोघींकडून शिकावं. अरे पण तुम्ही एकमेकांची व्हिडिओ बघताय ना, मग तुम्हाला समजत नाही की समोरचा व्यक्ती काय बोललाय, आपला भाऊ आपल्याला काय बोललाय. आता मस्त समजते, पण जर आता मिटवलं तर पुढच्या व्हिडिओसाठी कंटेंट नाही भेटणार. हे पण खरंय. आणि ऋतुताई बी काय नको म्हणू. आता किती मस्का लावला तरी मी काही बोलत नसते तुझ्याशी, समजलं ना. हा काय प्रकार, इज्जत दिली तरी प्रॉब्लेम, इज्जत नाही दिली तरी प्रॉब्लेम. एकदा बोललो, दोनदा बोललो, तीनदा बोललो, सारखं सारखं बोललो ना, मला पण राग येतो. ती त्याने तू बरं का विनय, तुला मी चांगलं सांगतो, आता विनय बोलतोय मी तुला, कारण की तू एकदम सगळं लिमिट पार करून टाकलेले. जाऊ दे, आता सगळ्याच बाबतीतला आता सोडलेलेच आहे, या बाबतीत तरी कशाला मागे राहता. अरे इथं मी त्यांना रोस्ट करतोय तरी मला त्याला विनय म्हणूशी वाटाना. हो की नाही विनय? ऋतूला मारलं म्हणे, मी मारला असो ना तिला कधी, तर तिच्या चुकीमुळे मारलेलं आहे. तिच्या तोंडा विचारतो, चुकीमुळे मारलेले असणार आहे. आणि मी मार खाल्ला, माझं काही त्यात हे नाही. नवरा बायकोला मारतच असतो. मग ते केक कापताना बायकोची काय चूक होती, तेव्हा का तिला हेडशॉट दिला. पण जाऊ द्या, मी या बेबी राजी, तो क्या करेगा काजी, तिलाच आवडतं रट्टे खायला तर खाऊ द्या. ती बाबा एखादी ठेवून. आमची तरी भांडणं झाली ना, तरी आम्ही 10 ते 15 मिनिटात एकत्र येत असतोय, कळलं ना. मग हे भांडण तरी कुठं जास्त सिरियस आहे. व्ह्यूज कमून झाले की तुम्ही दोघं पण एकत्र येतच असता. तू काय बोलशील ते, मी कधी बोललो पण नाही की माझा भाऊ मला हे बोलतो, मला भाऊ मला ते बोलतो. बोललो मी विनयच बोलत आले, आज मी तुला विनय बोलतो. विनय बोलतोस तुम्हाला, आता थोडी बोलतो, पहिल्यापासून बोलतो विनय. मी तर चालू व्हिडिओ तुला ते फ्लो मध्ये याची बायको सुद्धा याला 4-5 वेळा विनय विनय बोलून गेली आणि हे वाघारा पण तिला करतोय. ए विनय, अरे तुला बोलली ती तुला विनय. असं करणार आहे. बोलायला लय काही आहे, पण लय शांत बसतोय. खरंच मला खरंच बोलायला लावू नका. आणि तुम्ही शांत शांत काय, आणि ती भूमी म्हणती मला काही बोलायचं नाही, मला काही बोलायचं नाही. न बोलता बोलता सगळं बोलून घेतली. दोन्ही उमेदवार हेच म्हणतात की मला बोलायला भरपूर काही आहे पण मी बोलत नाहीये. आता ते आम्हाला पण माहितीये की जर तुम्ही सर्व काही एकाच व्हिडिओ मध्ये बोलला तर एवढ्या मोठ्या स्क्रिप्टचा काय फायदा. खरंच उगाच शांत आहे. अरे जाऊ दे, अजून काही काढलं पण तुझे नाही. खायचे वांदे खायचे, कळलं ना. तुझे खायचे वांदे तू नको शिकवू मला. खायचे वांदे सध्याच्या काळात भिकाऱ्यांचे पण नाही. आणि तुझा भाऊ तरी एक युट्यूबर आहे, त्यामुळे तुझा हा भ्रमाचा भोपळा काप आणि त्याची भाजी बनवून तुम्ही दोघं नवरा बायको खा. आधीची पाठ दुखत होती, हे का नाही सांगितलं तू? हे का नाही सांगितलं? ए ढापण डोळ्या घरात बसले, गेला का मला? अरे एकटा घर सांभाळतो, एकटा किती दिवसापासून. बोलायला मी खरंच सांगतोय, बोलायला लावू नको. मी असं हे बोलणार पण नाही की मी हे करतोय ते करतोय, पण मला बोलायला लावतो. बर बाबा, नाही बोलत बसतो गप. जसं तुमचं एका व्हिडिओ मध्ये भांडून होत नाही, मग आमचं तरी कुठे एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला रोस्ट करून भागणार आहे. आणि माय डिअर पब्लिक, जर तुम्हाला काही यांना बोलायचंच असेल तर आपला कमेंट सेक्शन 24 तास ऑन आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला जास्तच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाबा. आता मी बिघडलो.